या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावली सारंगला म्हणत असते की तुम्हाला जे बोलायचं आहे ते मला तुमच्या डोळ्यांमध्ये बघून कळतंय. आणि हे ऐकून सारंग तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणतो की सावली, या जगात अशी खूप कमी माणसं असतात ज्यांना आपल्या डोळ्यातले भाव कळतात. आणि त्या दोघांचं हे बोलणं अस्मी चोरून ऐकत असते आणि मग ती चिडूनच तेथून निघून जाते. तर सारंग मनाशी म्हणत असतो की एक बिझनेसमॅन आपल्याला नोकरी देत आहे म्हटल्यावर लोक किती उत्सुक झाले असते. पैशांची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी त्यांनी वाटेल ते केलं असतं. पण सावली तिच्या दादाला नोकरी देताना किती विचार करते. तिचा हा चांगुलपणा जपायला हवा. तर दुसरीकडे ती ऐश्वर्या सावलीच्या बोलण्याचाच विचार करत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि तितक्यात अस्मी रडत त्या ठिकाणी येते. ऐश्वर्या तिला विचारते की आता काय झालं. तर अस्मी म्हणत असते की ऐश्वर्या मॅडम, बघा ना, त्या सारंगचं आणि सावलीचं काय सुरू आहे. ते दोघेजण एकमेकांच्या डोळ्यात काय बघत होते, डोळ्यांची भाषा काय बोलत होते. हळूहळू तो सारंग सावलीच्या मुठीत जायला लागलाय आणि मला हे सगळं अजिबात सहन होत नाहीये. आणि त्यावेळी ऐश्वर्या अस्मीवरच चिडत्याने म्हणते की तुला या घरामध्ये मी काही फुकटचं खायला आणलेलं नाही आहे. मी तुला या घरात राहायची परवानगी दिली ती यासाठी की तू काहीतरी करावं, त्या मुलीला घरातून बाहेर काढावं. तू मात्र काहीच करताना दिसत नाही आहे. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर अस्मी चिडूनच म्हणत असते की आता मला माझा खरा गेम काय आहे हे सगळ्यांना दाखवावं लागणारच. त्यानंतर रात्री सोहम ताराच्या फोनची वाट पाहत असतो. तितक्यात बबलू त्या ठिकाणी येतो. तर सोहम रडतच त्याला मिठी मारतो. बबलू विचारतो की काय रे, काय झालं. तर सोहम म्हणत असतो की मला तारासोबत बोलायचं आहे, पण तिच्यासोबत कसा कॉन्टॅक्ट करू तेच कळत नाही आहे. तर बबलू म्हणतो इतकंच ना, मग चल, माझ्याकडे एक मार्ग आहे. आणि मग तो सोहमला घेऊन सावलीकडे जातो. सावली त्यांना विचारते की काय झालं, इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय. तर बबलू सांगतो की या सोहमरावांना तारा मॅडमसोबत बोलायचं आहे. आणि ते ऐकून सावली म्हणते की ठीक आहे. आणि मग ती ताराला कॉल करते. दुसरीकडे तारा रडतच बसलेली असते आणि जेव्हा सावलीचा तिला कॉल येतो तेव्हा तिला खूप आनंद होतो. सावली तिला सांगते की सोहम भाऊजींना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग सोहम लगेच तारासोबत बोलू लागतो. तर तारा रडतच त्याला सांगते की सोहम, तू प्लीज काहीतरी कर, कारण उद्या माझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. आणि त्याचवेळी तिला भैरवीचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे ती पटकन कॉल कट करते. मात्र या सगळ्यामुळे सोहम खूप घाबरलेला असतो. त्याला पुढे काय करायचं हे सुचत नाही. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी कार्यक्रमाची सगळी तयारी करते. आणि मग थोड्याच वेळामध्ये ते मुलाकडचे लोक त्या ठिकाणी येतात. भैरवी रागातच त्यांच्याकडे पाहत असते, पण ती काहीच करू शकत नाही. आणि मग त्यानंतर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवातही होते. तारासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते, परंतु तिचा चेहरा पडलेलाच असतो. मात्र त्यावेळी तिचा तो होणारा नवरा तिला म्हणतो की मला माहिती आहे तुझं सोहमवर खूप प्रेम आहे, तुझा त्याच्यावर खूप जीव आहे, पण एकदा का आपलं लग्न झालं की बघ, त्याच्यापेक्षा जास्त जीव मी तुला लावतो. पण हे ऐकून तारा रागातच त्याच्याकडे पाहू लागते. ती खूपच चिडलेली असते. मात्र भैरवी पुढे तिला काहीच करता येत नाही. आणि मग त्यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पूर्ण होतो. दुसरीकडे सखदेव तुळशीला पाणी घालत असतानाच त्याला सारंगचा कॉल येतो. सारंग त्याला म्हणतो की सखदेव दादा, मला तुझी माफी मागायची आहे, कारण ते पैसे तू चोरले नव्हते हे आता सिद्ध झालं आहे. आणि हे ऐकून सखदेवला खूप आनंद होतो आणि तो रडतच विठ्ठलाचे आभार मानतो. त्यानंतर मग सारंग त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की दादा, तुझा पगारसुद्धा 2 दिवसांमध्ये होईल आणि माझी अशी इच्छा आहे की तू आता पुन्हा ऑफिस जॉईन करावं. पण त्यावेळी सखदेव म्हणतो की नाही सारंग सर, आता मला माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये पुन्हा कोणतीही अडचण निर्माण करायची नाही आहे. मी तुमच्याकडून जे काही शिकलो आहे त्याच्या बळावर मी इथेच एखादा कामधंदा करेल, मी पुन्हा शहरात नाही येणार. आणि त्यावर मग सारंगही म्हणतो की ठीक आहे आणि सखदेव फोन ठेवून देतो. तर सारंगला आश्चर्य वाटत असतं की हे दोघेही बहीण भाऊ स्वतःपेक्षा इतरांचा किती विचार करतात. दुसरीकडे सोहम त्याच्या खोलीत झोपलेला असतो आणि ताराचाच विचार करत असतो. तितक्यात बबलू, सावली त्या ठिकाणी येतात. ते त्याला विचारत असतात की काय झालं. तर सोहम म्हणत असतो की आता सगळं संपलं आहे, आज ताराचं लग्न ठरेल आणि मग आमच्या दोघांचं लग्न कधीच होणार नाही. पण त्यावेळी बबलू आणि सावली त्याला समजवतात की अशी हार नका मानू. आणि मग त्यानंतर सावली सोहमला म्हणते की तिलोत्तमा मॅडम तुमचं मन नक्की समजून घेतील, तुम्ही लगेच त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुमचं तारा मॅडमवर किती प्रेम आहे हे
सांगा, माझी खात्री आहे त्या समजून घेतील. परंतु तो सोहम खूपच घाबरलेला असतो. तो तिलोत्तमासोबत बोलायलाही तयार नसतो. पण सावली म्हणते की तारा मॅडमला आपल्या घरातले सगळेच जण ओळखतात आणि भैरवी माई तर तिलोत्तमा मॅडमच्या किती जवळच्या मैत्रीण आहेत. त्यामुळे तिलोत्तमा मॅडम नकार देणार नाहीत आणि त्यांना जशी सून हवी ना तशीच तारा आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करूच नका. आता पटकन जा आणि तिलोत्तमा मॅडमसोबत बोला. आणि मग शेवटी सोहम तयार होतो. दुसरीकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत बोलत बसलेले असतात आणि तितक्यात बबलू आणि सोहम त्या ठिकाणी येतात. मात्र सोहम बबलूला पुढे ढकलत असतो तर बबलू सोहमला, आणि त्या दोघांची ही सगळी गडबड पाहून तिलोत्तमा विचारते की अरे काय काय झालं. पण ते दोघे काहीच बोलत नाही. त्यामुळे तिलोत्तमा म्हणते की बबलू काय झालं, बोल, काही काम आहे का. पण तो खाली मान घालून उभा राहतो. त्यामुळे तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते की बबलूचं ना नक्की काहीतरी बिनसले, कारण हा आजकाल आपल्यासोबत पहिल्यासारखं बोलत नाही, एकदम सिरियस असतो. तर बबलू म्हणतो की नाही नाही असं काही नाही. आणि मग त्यानंतर तो सोहमला पुढे ओढतो आणि म्हणतो की याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यामुळे तिलोत्तमा विचारते की काय झालं सोहम. तर सोहम घाबरूनच म्हणतो की मॉमचं तारावर प्रेम आहे. आणि हे ऐकून सावली आणि बबलू हसू लागतात. तिलोत्तमा ही विचारते की काय. तर सोहम म्हणतो की नाही नाही आमचं तारावर प्रेम आहे. तर बबलू मोठ्यानेच ओरडून विचारतो आमचं. आणि त्यावेळी सोहम म्हणतो की नाही नाही माझं तारावर प्रेम आहे. आणि हे ऐकून तिलोत्तमाला आणि चंद्रकांतला खूप आनंद होतो. तिलोत्तमा विचारते तारा म्हणजे आपली तारा ना. आणि त्यावेळी सोहम सांगतो हो मॉम, माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हा दोघांना लग्न करायचं आहे. आणि हे ऐकून तिलोत्तमाला आणि चंद्रकांतला खूप आनंद होतो. ते दोघेही खूपच खुश होतात. त्यामुळे सावली, बबलू आणि सोहम देखील खूप खुश होतात. तिलोत्तमा विचारत असते की हे सगळं कधीपासून सुरू आहे आणि याबद्दल भैरवीला माहिती आहे का की मी तिच्यासोबत बोलू. आणि त्यावेळी सोहम म्हणतो की नाही मॉम, ताराने अजून तिच्या आईला काही सांगितलेलं नाही आहे. आणि त्यावेळी मग तिलोत्तमा म्हणते की हरकत नाही, मी आज स्वतः भैरवीसोबत जाऊन बोलते. त्यामुळे सोहम खुश होतो आणि मग तो सावलीचे सुद्धा खूप आभार मानतो. आणि त्यामुळे तिलोत्तमाचा थोडा चेहरा पडतो. परंतु आता लवकरच सोहम आणि ताराचं लग्न होणार आहे असा विचार करून ती खूपच खुश होते. दुसरीकडे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ताराचा होणारा तो नवरा आणि त्याचे वडील भैरवीसोबत गप्पा मारत बसलेले असतात. त्यानंतर मग भैरवी ताराला सुद्धा बाहेर बोलावून घेते. तर तारा रागातच येते आणि भैरवीजवळ जाऊन बसते. पण त्यामुळे त्या मुलाचे वडील चिडतात आणि म्हणतात की ही मुलगी आली आणि बसली, वडीलधाऱ्यांच्या पाया वगैरे पडायचे संस्कार आहेत की नाही हिच्यावर. आणि ते ऐकून तारा आणि भैरवी रागातच त्यांच्याकडे पाहू लागतात. तर तो माणूस खूपच चिडलेला असतो आणि म्हणत असतो की लग्नानंतर आमच्या घरात येऊन ही मुलगी सगळे संस्कार शिकेलच, पण आत्ता वडीलधारे पुढे आहेत तरीही हिला अक्कल नाही आहे का, ही अशी कशी बसू शकते. आणि त्यामुळे भैरवी ताराला त्यांच्या पाया पडायला सांगते. पण तारा काही जागची उठत नाही. दुसरीकडे सावली धावतच अमृताकडे जाते आणि तिला सांगते की वहिनी एक आनंदाची बातमी आहे, सोहम भाऊजींचं लग्न ठरतंय. त्यामुळे अमृताही खुश होते आणि विचारते की अगं कोण मुलगी आहे. आणि मग सावली तिला ताराबद्दल आणि सोहमबद्दल सांगते आणि म्हणते की तिलोत्तमा मॅडम आता भैरवी माईंकडे गेल्यात तारा मॅडमचा हात मागण्यासाठी. आणि हे ऐकून अमृताचाही आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.